प्रथमतः सर्व मुलांनी जो कार्यक्रम सादर केला आणि भाषण केली सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्ही पण टाळ्याच्या गजरामध्ये सगळ्यांचं अभिनंदन करायचं. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. खरं म्हणजे मला काय फार भाषण करता येत नाही, मला केमिस्ट्री शिकवता येतं म्हणून मी पवार सरांना माझ्या बरोबर घेऊन आलो. आज अहिल्याबाईंची पुण्यतिथी आहे आणि सगळ्या वक्त्यांनी पूर्ण त्यांच्या जीवनाविषयी सगळं काही सांगितलेलं आहे. एवढे मॅडम आहे त्यांनी अगदी व्यवस्थित त्यांचा जीवन परिचय आपल्याला करून दिलेला आहे. आणि मी काय सांगणार तर मी सगळ्या शाळेचं सरांचं एकदम विचार भारती मंच जो आहे त्याच्यातर्फे आभार मानतो, कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम हाताळलेला आहे, अरेंज केलेला आहे आणि अतिशय चांगलं असं मार्गदर्शन सगळ्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस दराडे सरांनी सांगितलं की मुलांना विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे सर. कारण का की हल्ली मुलं मोबाईल जास्त पाहतात. पूर्वी आम्ही ज्यावेळेस असायचो त्यावेळेस आम्हाला अभ्यासासाठी एक पुस्तक किंवा शिक्षक त्या दोनच गोष्टीवर अवलंबून असावं लागायचं. आता मात्र तसं नाही. आता मात्र खूप गोष्टींची अवेलेबिलिटी आहे. आता मात्र विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मोबाईल मध्ये पाहिजे ती अडचण आपली दूर होते. आणि असं असून सुद्धा आपण म्हणावी अशी प्रगती करत नाही. याचं कारण काय? याचं कारण सरांनी एका शब्दामध्ये सांगितलं की मुलांना वाचनाची आवड नाही आणि मग वाचन संस्कृती जपली पाहिजे असं सरांचं मत किंवा असं सगळ्यांचं मत आहे. आणि हे खरं आहे. आपण वाचन केलं पाहिजे. घरीही वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि सरांनी सांगितलं तसं प्रत्येक मुलीमध्ये जिजाऊ आहे, अहिल्या आहे. आज अहिल्याबाईंची पुण्यतिथी आहे. खरं म्हणजे अहिल्याबाईंविषयी सगळ्यांनी भरपूर काही सांगितलं. मी फक्त एक छोटी गोष्ट सांगणार आहे आणि थांबणार आहे. सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं, मी थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं. अहिल्याबाई ज्या आहेत सगळे लोक त्यांना खूप मानायचे. अहिल्याबाईंचं जे आजोळ होतं म्हणजे मामांचं गाव सगळ्यांना प्रिय असतं ते होतं इथं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. आता सध्या ज्याला धाराशिव जवळ